श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आपला भारत देश विविध कला आणि विद्या यांचे माहेर होते. जगातील अनेक विचारवंत प्राचीन काळापासून अभ्यासासाठी भारतात येत होते. चीनी प्रवासी युआन सांग हे त्याचेच उदाहरण आहे. पण ही कला, विद्या व धर्मही लोप पावू लागला. स्वैराचार वाढू लागला. भारतीय लोक धर्मभ्रष्ट व पापी होऊ लागले. दुःख आणि दारिद्र्य वाढू लागले. आपल्या देशात नास्तिकांचे प्रमाण वाढू लागले. धर्माची बंधने सैल झाल्याने आपलेच बांधव स्वैराचारी व चैन मोज करणारे होऊ लागले. ऐहिक सुख भोगण्याकडे लोकांचा कल वाढू लागला. त्यामुळे परमार्थ मार्ग, नामस्मरण, ध्यान या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या. चंगळवाद वाढीस लागला. होम, हवन, पूजा, पाठ, गुरु, शिष्य या पद्धती नष्ट होऊ लागल्या. आपली संस्कृती लोप पावू लागली. सगळ्या इंग्रजी पद्धती, लाईफस्टाईल, सण, मेळावे पाश्चात्य होऊ लागले. पाश्चात्य वारे वाहू लागले. मग त्यात भारतीय काय आणि मराठी माणूस काय हळूहळू अडकला. स्वतःचे संस्कार, संस्कृती नष्ट होऊ लागली. ती वाचवण्यासाठी स्वामींनी अवतार घेतल्याचा स्पष्ट उल्लेख सारामृत या ग्रंथात आहे. आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात. दुःख तर मनात घर करून असते. अशा दुःख आणि संकटाच्या वेळी नाती दूर राहून तमाशा पाहतात. मदतीचा हात देण्याऐवजी मजा पाहतात. संकटे ही रामालाही चुकली नाहीत. मग आपण तर सामान्य आहोत. पैशाची अडचण असते, कुटुंबात वाद होत असतात. अशा वेळी कोणाची मदत मिळत नाही, कुठलाही आधार मिळत नाही. तेव्हा मन निराश होऊन जाते. त्यावेळी स्वामींचा धावा करून पहा. स्वामी नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामी समर्थ संकट दूर करतात. एक वेळ त्यांचा धावा करून तर पहा. स्वामी स्वतः कोणत्याही रूपात येतील आणि आपली मदत करतील. स्वामींचा धावा केल्यानंतर ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. स्वामी स्वतः म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटे येतात, त्यामुळे आपण स्वामींच्या आणखी जवळ जातो. आपली भक्ती, आपला मनोनिग्रह, आपली निष्ठा पाहून मग स्वामी कोणाचीही वाट न पाहता आपल्या संकटात धावून येतात. कोणत्याही रूपाने स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात. संकट काही क्षणाचं असतं, पण स्वामी अनंत काळासाठी आपल्यासाठी धावून येतात. संकट हाच तर मार्ग आहे स्वामींना हाका मारायचा. संकट समयीच आपण स्वामींची मदत मागतो. स्वामी ही भक्तांच्या रक्षणासाठी लगेच धावून येतात. कधीकधी स्वतःच्याच रूपात, तर कधीकधी दुसऱ्या रूपात. धावा केल्यावर स्वामी मदतीला धावून येतात हे मात्र नक्की. स्वामी लोकांचे दुःख, पीडा, त्रास दूर करण्यासाठीच या पृथ्वीतलावर पुन्हा अवतार घेत आहेत. सारामृत या ग्रंथात स्वामी अवतार का घेतात, या भूतलावर त्यांचे येण्याचे प्रयोजन काय आहे याचा स्पष्ट उल्लेख आहे. सारामृतमध्ये अध्याय क्रमांक 2 मध्ये सांगितले आहे की पुढे लोकोद्वारा कारणे, भाग पडले प्रकट होणे. लोकांचा उद्धार करण्यासाठी, दुःख, दैन्य, दारिद्र्य, भक्तांच्यावरील संकटे दूर करण्यासाठीच स्वामी समर्थांनी पुन्हा अवतार धारण केला आहे. चांगल्या व गुणवान मनुष्याला त्रास, हाल फार सोसावे लागतात. दुर्जन ताट मानेने व ऐश आरामात जगतात. सज्जन पुण्यवान मात्र संकटात सापडला आहे. अशी संकटात सापडलेली व्यक्ती जर स्वामींची भक्ती करीत असेल तर ती नक्कीच संकटातून बाहेर येते. स्वामींची भक्ती, पूजा किंवा नामस्मरण केले तरी स्वामी मदतीला धावून येतात. आपल्या भक्तांच्यावर अन्याय होत असता स्वामी कसे शांत राहतील. आपल्या येण्याचे प्रयोजन सांगताना स्वामी स्वतः सारामृतमध्ये म्हणतात, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती,
शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने. उत्तरोत्तर नास्तिकमय भारत खंड जहाले, नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ, लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माने विसरले. नास्तिक मदवाती मातले आर्य धर्माविरुद्ध, मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार. अक्कलकोटे साचर प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. दुर्जनांचा नाश करण्यासाठी व आपली संस्कृती, संस्कार, भक्ती, नामस्मरण, पारायण या गोष्टींचा लोप पावत असलेल्या पाहून स्वामींनी अवतार धारण केला आणि अक्कलकोट नगरीत ते आपल्या समस्त बांधवांच्या कल्याणासाठी प्रकटले. स्वामींनी जन्म न घेता प्रकटलेले आहेत. आपण सर्वजण म्हणतो की स्वामी प्रकटले, स्वामींचा प्रकट दिन आहे. स्वामी प्रकटले याचा अर्थ काय हो? स्वामी का प्रकटले असतील? आत्तापर्यंत सर्व थोर विभूती, परमेश्वर, देव ज्या संकल्पना आहेत ते सर्वजण मातेच्या उदरातून जन्मलेले आहेत. मात्र स्वामी मातेच्या उदरातून न जन्मता स्वतः प्रकटलेले आहेत. त्यामागेही यथार्थ आणि वैचारिक कारण आहे. या सारामृतमध्येच त्याचे विवेचन आहे. मी त्याचे स्पष्टीकरणही करतो पहा. स्वामी अक्कलकोट नगरीत जन्म न घेता प्रकटले, त्याचा दाखला देताना सारामृतमध्ये स्पष्ट केले आहे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी, कोणासही कळेना. विचार करून पहा. स्वामींनी एखाद्या मातेच्या पोटी जन्म घेतला असता तर त्यांनाही जातीचे लेबल लागले असते. कारण सर्वांनी आज आपले देव आणि थोर व्यक्ती वाटून घेतले आहेत. सर्व थोर व्यक्तींचे कार्य सगळ्या समाजासाठी असताना दलितांनी आंबेडकरांची जयंती साजरी करायची, माळी समाजाने महात्मा फुलेंची, तर चर्मकार बांधवांनी रविदास महाराजांची, अशी थोर पुरुषांची वाटणी घातली गेली आहे. जातीपातीची ही वाटणी टाळण्यासाठीच स्वामींनी कोणा मातेच्या पोटी जन्म न घेता ते अक्कलकोटमध्ये प्रकटले आहेत. म्हणून तर स्वामीची भक्ती एखाद्या जातीत न वाढता सर्व जाती धर्मात वाढत आहे. त्यासाठीच तर कोण्या जातीत जन्म न घेता स्वामी समर्थ होऊन ते प्रकटले आहेत. सर्व जाती धर्मांच्या पलीकडे जाऊन स्वामी सर्वांचे कल्याण करतात. सदैव ते आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात, संकटातून सोडवितात. म्हणून तर आज स्वामींचे लाखो भक्त आहेत. विविध जाती धर्मात त्यांचे भक्त आहेत. त्यासाठीच स्वामींनी एखाद्या मातेच्या पोटी जन्म न घेता प्रकटण्याची क्रिया केलेली आपणास दिसून येते. एखाद्या जातीत जन्मल्यानंतर ते जातीचे लेबल चिटकायला नको. समस्त जातीचे कल्याण करण्यासाठी, सर्व जात धर्माचे कल्याण करण्यासाठी स्वामींचे अवतार कार्य सुरू झालेले आहे. स्वामी समर्थांचे कौतुक व भक्ती करावी तितकी थोडीच आहे. अशा या भक्तिसागरात माझा हा विचार आवडला तर एक लाईक करा. स्वामी समर्थांच्या अशाच वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.